मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे। रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेकडे जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विधान परिषद निवडणुकीत 16 जागांपैकी रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे। मात्र राष्ट्रवादीला जागा देण्यास शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे। यावर तोडगा म्हणून पालकमंत्री पद शिवसेनेला देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अनिकेत तटकरे विधान परिषद निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे। तर सुनील तटकरे यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, एकीकडे रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार, बदल्यात हे विधान परिषद निवडणुकीचं डील होतंय का, होणार का? नक्कीच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या आता ज्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात त्याच्यामधल्या पुणे आणि रायगड या दोन जागा ज्या आहेत त्या मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यातच पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार, त्याचसोबतच रायगड रत्नागिरीची निवडणूक लढवणार। परंतु रायगडचे जे पालकमंत्री पदावरतून जे घोडं अडलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये, ते रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे। कारण की रायगडची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादीने लढू नये असा आग्रह जो आहे तो भाजपकडे शिवसेनेच्या काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपूर्ण केलेला होता, पाहायला मिळालेलं होतं। परंतु आता मात्र हा तिढा जो आहे तो सुटताना पाहायला मिळतोय। रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते शिवसेनेच्या गोटात जाऊ शकतं। त्या बदल्यात रायगड नक्कीच अक्षय, नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।